तर नमस्कार मित्रांनो, मी आता आलो घाटकोपर स्टेशनला. घाटकोपर स्टेशन तुम्ही पाहू शकता, हा तिकीट काउंटर आहे या साईडला घाटकोपर स्टेशनचा, तुम्ही बघू शकता. आणि दुसरी गोष्ट, आम्ही आता घाटकोपर स्टेशनवरनं जातो बेलापूरला. जर कोण गेला नसेल बेलापूरला, तुम्ही बघू शकता तिथे आहे वॉशरूम आहे या साईडला घाटकोपर स्टेशनच्या बाहेर इकडे. आणि या साईडला तुम्ही बघताय तर घाटकोपर स्टेशनला इकडे पाण्याची पण सुविधा आहे या साईडला बघू शकता. आता आपण जातो तिकीट काउंटरला. नाही, मेट्रो स्टेशनमध्ये गर्दी असल्यामुळे मला ट्रेनचा प्रवास तुम्हाला दाखवता आला नाही. इकडे मेट्रो स्टेशनच्या इकडनं येणारे स्कॅनिंग वगैरे होते. तर आम्हाला तिकीट काउंटरच्या इकडे जातो आहे. इकडे स्लो गाडी 2 आणि 3 नंबर प्लॅटफॉर्मवरती स्लो आहे. आणि प्लॅटफॉर्म नंबर 4वरून जाणारे लोकल फास्ट असते. छत्रपती शिवाजी असलं हे तिकीट घर आहे. आणि ह्या साईडला तिकीट काउंटर, ह्या साईडला तिकीट काउंटर गर्दी पण खूप कमी आहे. इकडे ऑनलाईन पेमेंट पण होतं, बघितलं तर तुम्ही बघू शकता. ऑनलाईन पेमेंट फक्त होणार. आणि हे सुद्धा इकडे. आणि फायनली मी बेलापूर घाटकोपर बेलापूर पनवेल, बेलापूरला जायचं पण ते पनवेलची तिकीट देतात. आता आपण जातो आहे ट्रेन पकडायला कुर्ला. आपलं जायचं कुर्ला, कुर्लावरनं चेंज करायचे आहे पनवेल. गर्दी असते वर, जो गाडी आहे घाटकोपर स्टेशन. आपल्याला जायचं आहे बेलापूरला. तर हा ब्रिज आहे मित्रांनो, कुर्ला स्टेशन हा ब्रिज आहे. त्या ब्रिजवरनं चढून आपण राईट साईडला उतरायचं आहे. तिकडून CSTला जाणाऱ्या गाड्या लागतात. वाशी आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गाडी आहे. इथून आपल्याला खाली CST ST म्हणजे CST. आणि असं हार्बर, कुर्ला हार्बर लाईन असं या प्लॅटफॉर्मचं नाव आहे. मेल्स येतात, फास्ट मेल येतात. तर तिथून सावध राहायचं आहे ट्रेन असून, कारण की फास्ट मेल येतात ते मेल. आणि रेल्वेकडून अनाऊन्समेंटही होते की फास्ट ट्रॅकवरनं 6 नंबरवरून किंवा 7 नंबरवरून जाणारे लोकल ही फास्ट आहे, मेल जात आहे. कुठलीही मेल असेल तर त्या साईडला कुणीही प्लॅटफॉर्मच्या जवळ राहू नये. ते रेल्वे अनाऊन्स करतात रेल्वे की कुणीही त्यांना प्लॅटफॉर्मवरती जवळपास उभे राहू नये. त्याला पण जागा केलेली आहे रेल्वे स्टेशनला, ते पण बसू शकता. इथे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असं या ट्रेनचं नाव आहे. आणि बघा, ही आपली बेलापूर जाणारी गाडी आलेली आहे. स्लो गाडी असते ही मित्रांनो. हे बघा, मी येत आहे. इथं पण दिलेलं असतं बेलापूर, या साईडला लिहिलेलं असतं बेलापूर. आता आपण मित्रांनो ट्रेनमध्ये चढत आहे बेलापूर. आणि बेलापूर लास्ट स्टॉप आहे. बेलापूरहून जाणाऱ्यानंतर तुम्ही पनवेलला जायचं असेल तर बेलापूरहून तुम्हाला दुसरी ट्रेन चेंज करायला लागणार आहे, हेही लक्षात असू द्या. कारण की ही गाडी फक्त बेलापूरपर्यंतच आहे. ट्रेन तशी खाली असते मित्रांनो, दुपारचा टाईम असल्यामुळे. आता आपण ट्रेनमध्ये चढतोय. स्टेशन दोन्ही साईडला, दोन्ही प्लॅटफॉर्मवर तुम्ही उतरू शकता. आणि वाशीपासून पुढे जेवढे स्टेशन आहेत ते स्टेशन सर्व दोन्ही साईडला येतात.
वाशी स्टेशनवरून गाडी निघाली आहे आता. बेलापूर स्टेशन येणार आहे आपलं लास्ट स्टेशन. आणि फायनली इथे आपल्याला पोहोचायचं होतं. फायनली आपल्या जिथं पोहोचायचं आहे तिथे आता आपण पोहोचलेलो आहोत. हे बेलापूर CBD बघा. CBD बेलापूरला आपण आता पोहोचलेलो आहे. फायनल आपण CBD बेलापूरला आता पोहोचलेलो आहोत. ही बघा, ही जी लोकल आता गेली ती CSTला जाणारी लोकल आहे. तर पाहू शकता आपण CBD बेलापूरमध्ये आहोत. आणि ह्या साईडला बाहेर जाण्याचा रस्ता आहे. पनवेलला गेलात तुम्ही तर पनवेल हे बघा असं लिहिलेलं आहे ह्या साईडला. इकडे बघा वडाला, अंधेरी, ठाणे या साईडला जायचं 3 नंबरला. हे बघा फायनली मी आता बेलापूर स्टेशनला पोचलेलो आहोत. हा बघू शकता बेलापूर स्टेशनचं दृश्य. इथं ऑटो स्टँड आहे असं. इकडे दुकानं आहेत. हा स्टेशन आहे इकडे या साईडला.